बॉल गुडली स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर राईज झालेला आहे. सलामीवीराच्या भूमिकेत आपण बघतो तुषार धुमाल, अर्थातच दाजी आणि त्याच्या समवेत हर्ष धुमालला प्रत्येक षटकारासाठी तुषार धुमाळ यासाठी 100 रुपये, तर प्रत्येक चौकारासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. देवीदासजी धुमाळ यांच्या वतीनं हे कॅश प्राइज ऑन झालेलं आहे. ऑल द बेस्ट चंदू अँड ऑल टीम, मुकेश अँड ऑल टीम. ड्राईव्ह करते समोर, बोलस बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फलतूरमध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. गोलंदाजीसाठी पाहिले तर फ्रंटलाईन बॉलर गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचे अनिकेत शिंगोळे, अर्थातच मॅक्स आपण बघत आहोत गोलंदाजी करता. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त रिप्लाय दिला विथ बॅट. पहिल्या डावात 2 षटकात ज्या 41 धावा स्कोर केल्या आणि 52 धावसंख्या बनवल्यानंतर 53चं यशस्वी संरक्षण आपण पाहिलं. जे बजरंग मानिवली क्रिकेट संघाकडून चंदू गोंदली सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित झाले आणि सध्याच्या घडीला पहिल्या फेरीतील सामना दुसरा आपल्या समोर सुरू आहे. मिड ऑफला बॅकअप आलेला आहे नवीन राऊत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा संघामध्ये ज्यांची वापसी झालेली आहे. सिंगल धाब्यानं तिसऱ्या चेंडूवरती इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं झालंय. ते बॅटिंगसाठी तुषार धुमाल, अर्थातच दाजीचं. घरच्या मैदानावरती न्यू यंगस्टर कोरावळे बी इन ॲक्शन आपण बघत आहोत. कोरावळेकर बिग धमाका चषकाचं हे 8वं पर्व सध्या आपण एन्जॉय करत आहोत. 10 क्रिक या वाहिनीच्या वतीनं जो ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्यासोबत जॉईन झालाय त्या सर्वांचं वेलकम आहे. ऑन स्ट्राईक हर्ष धुमाल, बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, कडा घेतली होती, थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालाय, जितू होते ट्रॅकनी. व्हेरी गुड फिल्डिंग. मल्टी एक सिंगल धाव, धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सध्या पोचली पुढे ती 2 या आकड्यावरती. 2 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. इकॉनॉमिकल कामगिरी पॉवर प्लेमध्ये आपण बघत आहोत. सलामीवीर अनिकेत शिंगोळेच्या माध्यमातून फ्रंटलाईन बॉलर या टीमचा जो इम्प्रेसिव्ह राहिलाय 4 बॉलच्या स्पेलमध्ये. स्ट्रायकर इनला तुषार, लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. संगणक विशाल भर उपस्थित आहे. डायरेक्ट इट कुड बी डेंजरस. तिन्ही यष्ट्या समोर होत्या, मात्र मिचेस बाय इंचेस, काही इंचेसनं मिस करण्यात आलेल्या आहेत. आणखीन एक सिंगल धाव स्कोर आपण बघत आहोत. या सिंगलच्या सोबतीनं सध्या पोहोचला आहे तो 3 या आकड्यावरती. 3 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. हवी तशी सुरुवात या मॅचमध्ये झाली नाही. बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थातच न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाकडून. पायाचं फिनिश कसं असेल. स्ट्रायकर इनला हर्ष, बॅकफुटवर आले, कव्हर्समध्ये कट करतायत. फिल्डर उपस्थित होते पहिल्या अटेमध्ये, चेंडू अडवू शकले नाही. बॉल थोडा बाजूला गेला, डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित पोहोचले. तोपर्यंत मिळतात एक सिंगल धावा आणि या समवेत महत्त्वपूर्ण पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 4 ऑन बोर्ड विदाउट लॉस. अगदी संतवाद्य इंद्रायणी या उक्तीप्रमाणे सुरुवात या मॅचमध्ये आपण बघत आहोत करण्यात आलेली आहे. ते बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाकडून टॉस त्यांनी गमावलाय. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरच्या अगेन्स्ट पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण दुसऱ्या सामन्यात यजमान संघ पहिल्या सत्रात पहिल्या डावात फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत. विनायक अर्थातच विके येत आहेत गोलंदाजी करता. महत्त्वपूर्ण डावाचं षटक दुसरं सध्या सुरू होते. फिरकी आक्रमण सध्या संगणकाने नियुक्ती केलेली आहे. ते निर्णायक महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी विनायकची. पहिला बॉल, स्विंगिंग यॉर्कर, संधीच दिली नाही हर्षला. क्लीन बोल्ड झाला की नाही हा प्रश्न आता विचारला गेला आणि पंचांची आली अधिकृत स्वीकृती, अधिकृत मान्यता. फलंदाज बाद हर्ष धुमाल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका बसतोय न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला. अगदी ऑफस्टम्पला स्पर्श करण्यात आला चेंडूकडून. त्याच कारणासह आपण बघत आहोत यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. हर्ष माघारी परत आहेत. पहिला धक्का 4 वरती बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला. न्यू बॅटर फास्टली पाठवा. मिलिंद गोलीची नियुक्ती आता टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती करण्यात आलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त विजय आपण पाहिला झेबजरंग कोलठणच्या विरोधात, झेबजरंग मानिवलीचा. आणि सध्या पहिल्या फेरीतील सामना दुसरा क्रीडा स्पर्धेच्या 8व्या पर्वानिमित्त बिग धमाका चषक अर्थातच कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आपण एन्जॉय करत आहोत. 4 वरती पहिला धक्का बसलाय. पहिला बॉल लाईन रीड करता आली नाही. वेग चांगला पाहायला मिळाला विकेकडून, खास करून बॉलला दोन्ही बाजूने वलवड्यामध्ये ते वाकबगार आहेत. मात्र पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला.
तास कारणास्तव जजमेंट फसलं ते हर्ष धुमालचं, तो माघारी परतल्या. न्यू बॅटर सध्या तुषार धुमाल अर्थातच दाजीची साथ देण्यासाठी मैदानावरती पोहोचलाय मिलिंद गोल्डे. स्कोर 4 या आकड्यावरती 4 ऑन बोर्ड. पहिल्या सामन्यात 52 धावा उभारल्या होत्या. सिमेंट विकेट बॅटिंगसाठी नेहमीच पोषक असते, गोलंदाजीसाठी देखील पोषक असते. पहिल्या सामन्यात दोनही गोष्टींचा ॲडव्हान्टेज आपण पाहिलेला आहे. पाहायचं या सामन्यात काय स्ट्रॅटजी असेल ती मिलिंदची. ऑन साईडला वळवला, टर्न करण्यात आला. हवं तसं टायमिंग मिडलिंग नव्हतं. बॅकअप पोहोचलेले कुमारचं चेंडू उचलण्यासाठी अधिकचा बळ घेतलेला आहे. पहिल्या अट्टेमध्ये जर चेंडूवरती पोहोचले तर यदा कदाचित दुसरी धाव झाली नसती. मात्र दोन्ही फलंदाजांनी पाहिलं संधी बनली दुसऱ्या धावेची आणि त्या संधीचं सोनं सध्या मिलिंद आणि त्याच्या सौम्य तुषार अर्थातच दाजी करत असताना 2च्या सोबतीनं डाव सरकलाय पुढे. सध्याच्या घडीला 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. लो फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. मधली यष्टी आता उखाडली. त्रिफलाचित या षटकातील हा झटका दुसरा बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कोरोळे बी क्रिकेट संघाला. मिलिंद गोल्ले बॅक टू द पवेलियन. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस टर्न करण्याचा प्रयत्न करत होते मात्र लाईन मिस केली. जसा चेंडू टप्पा पडला त्यानं बरोबर मधल्या यष्टीचा भेद घेतलेला. विकेला मिळणारा या निर्णायक षटकातील हे दुसरं सुयश आपण बघत आहोत. पहिल्या षटकात छाप सोडली अनिकेत चिंगोलीनं, दुसऱ्या षटकात विनायक खाटेगिरीची देखील कामगिरी आता बहरली आणि या मॅचमध्ये पूर्णपणे कंट्रोल आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला फिल्डिंग करत असताना टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचा 6 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा दाफलकावरती. स्टेट बॅटरला ऑफ केला समोर. वायडिश लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळतायत. फिल्डरचा पायानं चेंडू लावण्याचा प्रयत्न, त्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. सुरुवात कॉन्फिडंट झालेली आहे. संगणक योगेश धुमाल आपण बघत आहोत 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑफ द ऑर्डर. डीपमधून क्षेत्ररक्षक विपुल होते त्या ठिकाणी, ज्यांचं चांगलं बॅकअप आलं. पायाच्या साह्यानं आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती हा रिप्ले कशा पद्धतीनं चेंडू अडवण्यात आला. बॅकअप तदनंतर अवेलेबल झालं. 2 धावा. वेल फिल्डिंग अँड गुड थ्रो ऑल्सो. कमी गतीनं टाकलेला बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. रोहित होते त्या ठिकाणी. मिळते ती फक्त एक सिंगल धाव. ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पहिल्या अटेमध्ये विकेला बॉल गॅदर करता आला नाही आणि सहजरित्या आपण बघत आहोत ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा चपलतेनं सफाईदारपणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या सोबतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय पुढे तो बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कोरोळे बी क्रिकेट संघाचा. आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा दाफलकावरती. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. स्टील 1 टू गो. 5 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण 2 धक्के दिलेले आहेत ते गोलंदाज विनायक खाटेकरेने. ऑन स्ट्राईक कॅप्टन अर्थातच संगणक योगेश धुमालला आपण बघत आहोत. सलामीसाठी हर्ष, तदनंतर मिलिंद, दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. तुषारच्या सोबतीने आता पार्टनरशिप हवी आहे बॅटिंग करणारा यजमान न्यू यंगस्टर कोरोळे बी क्रिकेट संघाला. बॅकफुटर आले, सॉफ्ट हँडली ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये कॉपी बुक स्टाईलला खेळतात. मिसफील्ड मिस्टेक विपुल कडून. जोपर्यंत तो पलटेल तोपर्यंत बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलटून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला तर मोजावाच लागेल. चुकीला माफी नाही. चौकार. फटका होता, सुसंस्कृत फटका होता. पुस्तकी स्टाईलनं खेळले होते. चौकारानं धावसंख्या आपण बघत आहोत 2 षटकांची ती 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी पाहिलं तर संघनायक विशाल भोईर सध्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू होतोय. यानंतर होणारा सामना बिग फाईट पराग वॉरियर्स बालुक आणि त्यांच्या विरोधात समर्थ ग्रुप वडवली. जयेश मोरे अगेन्स्ट अमोल शिंगोले अँड युनिट इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा
आणखीन एक फलंदाज दरम्यानच्या कालावधीत धावचेच्या स्वरूपात गमावलाय. तो न्यूयॉर्कर कोरोळे बी क्रिकेट संघानं सलामीवीर तुषार धुमाल अर्थातच दाजी मैदानाच्या बाहेर परतलेत. 14 वरती या मॅचमध्ये सध्या हा तिसरा धक्का बसलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या न्यूयॉर्कर कोरोळे बी क्रिकेट संघाला. न्यू बॅटर बॉबी सध्या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टॉप ऑर्डर मध्ये अभि त्याचं कॉन्ट्रीब्युशन विथ द बॅट आलं नाही, मात्र योगेश धुमाल संगनायक ज्याचा कॉन्फिडन्स स्टार्ट 3 चेंडूत 8चं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आणि पाहिजे त्यांची सोबत त्यांची साथ आता कशा पद्धतीने देतील ते. मिडल ऑर्डरला 5व्या क्रमांकावरती बॅटर बॉबी. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 14 धावा स्कोरबोर्डवर. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर ऑफ ब्रेक होता. लाईन रीड करता आल्याने डायरेक्ट हिट. यष्ट्या तर उद्ध्वस्त झालेले आहेत. सागर कापडी सरांकडे विकेट किपरनं अपील केला आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. स्कोअरलेग अंपायर सागर कापडी सरांकडून टेक्निकल टीमकडे हा निर्णय आता सोपवण्यात आलेला आहे. इट्स आउट. बॉबी देखील आल्या पावली माघारी परतलेले आहेत. वेल फील्ड क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत. शॉर्ट फानलेग वरून पोहोचले होते. आमिर होते त्या ठिकाणी ज्यांचा चांगला बॅकअप आला आणि 3ही यष्ट्या त्यांच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहे. डाव देखील उद्ध्वस्त झालेला आहे. 14 वरती 4 झटके बसलेले आहेत. अशीच काही परिस्थिती होती पहिल्या 2 षटकात जेव्हा पहिल्या सामन्यात जय बजरंग मानिवलीचं स्ट्रगल सुरू होतं, मात्र अंतिम 2 षटकात त्यांची फलंदाजी बहरली आणि विरोधी संघ जय बजरंग कोलठणला त्याने चारखाने चित करून टाकलेलं आहे. मात्र या लढतीत ऑपोनंट तगड आहे. यंदाच्या हंगामामध्ये देखील चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या टचमध्ये आपण बघत आहोत आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघ. 14ला 4 धक्के. नेक्स्ट मॅच पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात वडवली संघ इन ॲक्शन असेल. दोन्ही संघांचे संघनायक कंपल्सरी मिड इनिंगच्या दरम्यान तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा 14 वरती 4 धक्के बसलेले आहेत. न्यू बॅटर धनाजी नॉनस्ट्राकर एंडला संगनायक योगेश आहेत. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. एक सिंगल बनले. दुसऱ्या धावेचा कॉल सुरू होता, मात्र बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. इट इज फ्रॉम बाईज. ऑनफिल्ड अंपायर कन्फर्मेशन सिग्नल. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत प्रवीण विशेषर अर्थातच बावड्या मॅन फ्रॉम मामदोली आणि त्यांच्या समेत स्कुर्लेग अंपायरच्या भूमिकेत मुरबाड एक्सप्रेस अर्थातच सागर कापडी सर मॅन फ्रॉम कलमखंडे हे दिन ऑफिशियल या क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालेले आपण बघत आहोत. स्कोर 15-15. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्पीडअप गरजेचं राहील. पूल काढायचा प्रयत्न. मिस्टामिंग झेलची संधी. क्षेत्ररक्षक मिडविकेटचे के कुमार खाटेकर जज करतायत. वेल जज अँड इक्वली टेकन. 1 मोर विकेट डाऊन. धनाजी बॅक टू द पवेलियन. एकतर्फी किल्ला त्यांनी जरूर या मॅच मध्ये लढवला होता, मात्र सरते शेवटी धावसंख्येची आवश्यकता नितांत गरज आहे हे त्यांना देखील ठाऊक आहे आणि त्या धावसंख्येच्या प्रयत्नात आपण बघत आहोत ते माघारी परतलेले आहेत. 15ला 4 धक्के बसलेत. न्यूयॉर्कर कोरावळे यजमान संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, मात्र घरच्या मैदानावरती खेळत असताना सध्या संघर्षाचा काळ
त्यांच्यासमोर उभा आहे न्यू बॅट्समन बालकृष्ण आपण बघत आहोत. बॅटिंग करता पाहिलं तर 7व्या क्रमांकावरती. लो फुल टॉस बॉल, मिस टाइम फटका. मात्र इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. मिडविकेटवरून बॅकअप आलेला आहे के कुमार खाटेकर याचं. तोपर्यंत सहजरित्या मिळत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं निर्णायक षटक तिसरं समाप्त झाले. 17 बनवला गेल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. नो यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाकडून गोलंदाजांची स्तुतिमय कामगिरी या निर्णायक महत्वपूर्ण पहिल्या सत्रात आपण बघत आहोत. फ्रंटलाईन बॉलर अनिकेत शिंगोले अर्थातच मार्क्सनं आपली छाप सोडली. 4 धावा त्यानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्या. त्याचबरोबर दुसरं षटक विकेचं 10 रन्स त्याच्या अगेन्स्ट आल्या. मात्र 2 फलंदाज त्यानं माघारी धाडले होते. तर या महत्वपूर्ण षटकात आपण बघत आहोत 3 धावा देताना एक सफलता मिळतीये ती विचारला. रोहित खाटेकर आर के जर्सी नंबर 45 गेटिंग रेडी ऑन इज बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक डी अर्थातच धनाजी धुमाळ सध्या स्ट्रायकर एंडला ज्याच्याकडे क्षमता आहे. फारसं कितीपर्यंत धावफलक पोहोचवण्याचा तो प्रयत्न करेल बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाचा. गोलंदाजीसाठी रोहित. पहिला बॉल लो फुल टॉस विषेप मध्ये गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फटका, सुरक्षित फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चौकार. सोबत जसं न्यू यंगस्टर कोरावळे बीचं कमबॅक झालं तसं वडकी इंद केसरी मैदानात भारत केसरी मथुरचं देखील कमबॅक झालेलं आपण बघितलेलं आहे. 4 धावसंख्या 21-21. ड्राईव्ह केला कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. आउटफील्ड फास्ट लास्ट मोमेंटला पोहोचतात. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगला थ्रो देण्यात आलेला आहे. डीपमधून विकेट किपर एंडला बॅकवर्ड पॉईंट पर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. 2च्या सोबतीने धावासंख्या एकूण अंकित होतीये ती सध्या 23. 23 धावा स्कोरबोर्डवर. स्टील 4 मोर्स डिलिव्हरीज टू गो. अजूनही पहिल्या डावाचे 4 चेंडू बाकी पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ न्यू यंगस्टर कोरावळे बी. ऑन साइडला पॉवर पॅक फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. मायटी ह्यूज हॅड मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर. संख्या सध्या वेग घेत असताना, आकार घेत असताना बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाचे आपण बघत आहोत 29. 29 धावा स्कोरबोर्डवर आणि 3 चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट 12. 12 धावेचं योगदान देताना आपण बघत आहोत. सलामीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरला डी अर्थातच धनाजी धुमाल ज्याची कमाल दे धमाल फलंदाजी सध्या मैदानावरती सुरू आहे. ऑनसाइडला आडाव बॅटनं दिशा देण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल करतायत. नॉन स्ट्रायकर एंडला धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. स्ट्राईक देखील हवी होती धनाजीला. त्याच कारणासह बालकृष्णनं समर्पण दिलेलं आहे. 30 वरती 6वा धक्का बसतोय न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला. स्टील 2 टू गो.
साखरेला धनाजी या मॅचमध्ये विथ द बॅट ज्यांचं चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायचं, फिनिश कसं असेल. पूल करण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग लिडिंग एज, झेलची संधी आणि ती संधी गमावली आहे. एक सिंगल पूर्ण विके कडून साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान झालेला आहे. त्या मोबदल्यात मिळणारी ही एक सिंगल धाव. धावसंख्या आपण बघत आहोत 2 धावा एसीडीज पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. झेल जसा सुटला चेंडू बाजूला गेला, त्याच कारणास्तव संधी बनली होती आणि त्या संधीचं सोनं दोन्ही फलंदाजांकडून करण्यात आलेलं आहे. 2च्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ते आतापर्यंत 32. 32 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. बॅटची कडा आणि आता एका हाताने झेल पकडला यष्टी रक्षक विके विनायक खाटेकर याने. सरतेशेवटी झुंजार खेळी समाप्त झाली. ती पहिल्या डावाच्या अंतिम चेंडूवरती धनाजीची 32 धावा उभारल्या 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि 33 धावेचं लक्ष टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरच्या समोर. हॅलो चेक. यानंतर होणारा निर्णायक 8व्या पर्वातील कोरावळेकर चषकातील पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण तिसरा सामना आणि त्या तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण सन्माननीय अतिथी देवीदासजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. मी विनंती करेल दोन्ही टीमचे संघनायक लगेचच टॉससाठी आमच्या समेत टॉस का बॉस कक्षामध्ये जॉईन व्हा. पराग वारियस बालुक आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग वडवली या 2 टीमच्या दरम्यान हे बॅटल असेल. 4 ओव्हरची मॅच. आयोजकांच्या वतीने देवीदासजी धुमाले आपल्या अतिथींच्या शुभ हस्ते हा कॉइन आपण स्पिन करत आहोत. कॉल असेल जय बजरंग वडवलीचा. छापा आणि फायनली आला तो काटा. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं व्हायचं. महत्त्वपूर्ण सामना गणेश या हंगामामध्ये कामगिरी भरली आहे. पराग वारियस बालुकची हे संपूर्ण क्रीडांगण या आउटफील्डचा विचार केला असता नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय काय असेल? मी फिल्डिंग करू. फिल्डिंग करत असताना अशी कुठली गोलंदाज असतील जे पहिल्या सत्रामध्ये विथ द बॉल चांगला इम्पॅक्ट पराग वॉरियर्स बालुकसाठी या मॅचमध्ये टाकू शकतात? आहे कालराम आहे, केतन आहे आणि आपला जगदीश सासे, मी आहे स्वतः. आज कंप्लीट युनिट पराग वॉरियर्स बालुकच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. आहे 2-3 प्लेयर कमी आहेत. बघू आता एक मॅच 2-3 प्लेयर शॉर्ट आहेत. नंतरच्या मॅचला येतील ते जरा जिंकलो तर. कसं वाटतं कोरावळेकर चषकाचं 8वं पर्व या स्पर्धेमध्ये आपण जय बजरंग वडवलीचे संघ कर्णधार अजिंक्य जामकर आपल्या समोर आहेत. पहिल्या सत्रात टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. स्पेशली काय अपेक्षा असतील ओपनर पेअर कडून या मॅच मध्ये कितीपर्यंत जाण्यासाठी तुमचा संपूर्ण संघ आणि खास करून सलामीचे फलंदाज या मॅच मध्ये कार्यक्षम आणि कार्यकुशल आपल्याला पाहायला मिळतील? ओपनिंग तसेच मिडल ऑर्डर आमचं चांगलं आहे आणि फॉर्ममध्ये आहेत सगळे बॅट्समन. आम्ही 55-60 करण्याचा प्रयत्न करू. स्पेशली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं तर खेळपट्टी फलंदाजीसाठी देखील पोषक आहे, गोलंदाजीसाठी देखील पोषक आहे. समोर चॅलेंज तगडे पराग वॉरियर्स बालुकचं. काय स्पेशल स्ट्रॅटेजी त्यांच्या अगेन्स्ट? स्पेशल स्ट्रॅटेजी काय नाही आहे, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं कोरावळेकर चषकाचं 8वं पर्व या संपूर्ण आयोजनाचा तामझाम? दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप छान आयोजन केलेलं आहे. आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो, आम्हाला खेळण्याची संधी दिली आहे. दोन्ही संघांच्या संगणक कर्णधारांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या. दोन्ही संघांच्या संघनायकांना ऑल द बेस्ट आपण देत आहोत. आज जय बजरंग वडवलीचे अष्टपैलू खेळाडू महेंद्रदादा शिंगोळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याचा सर्व उपस्थितांकडून मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं महेंद्रदादा शिंगोळे आपणास लक्ष शुभेच्छा. आपणास सुदंड व निरोगी आयुष्य लाभो ही साई जगदंबे चरणी प्रार्थना. ऑनगोईंग सामना सुरू होते. 33चं टार्गेट. रनचेस कशा पद्धतीनं असेल या कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात प्राऊड ऑइस ऑफ डोंगरडावे मुरबाड सुनील शेळके सरांच्या शुभवाणीतून या महत्त्वपूर्ण सामन्याचं धावतं सूत्र दुसरं. थँक्यू सो मच.
खूप खूप धन्यवाद दीपक. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलंय. फलंदाजी करताना याच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळाला, न्यू यंगस्टर कोरावळे, ज्यांनी धावपलकावर धाबा जोडलेल्या आपण पाहिल्या, त्या म्हणजे 32 आणि 33 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात खाटेकर या संघाला. लोअर फुल टॉस अत्यंत चांगल्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. थोडे खाली वाकले आणि त्यानंतर चेंडूफळीचा संपर्क आणला. याचबरोबर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चांगला वापर करतायत इथे फलंदाज के अर्थात विनायक खाटेगरे. हा चौकार. साठी खाटेगर संघाला, कारण पहिल्या सत्रामध्ये तितकी चांगली फलंदाजी करता आली नाही इथे याच गावातील कोरावळे संघाला, परंतु प्रत्युत्तर अत्यंत तिखट पद्धतीने दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार होता, त्यानंतर फुलटॉस चेंडू होता, त्यावर आडव्या बॅटने मोठा प्रहार, हुकचा फटका आपण पाहिला आणि हा षटकार. सोन्या बैलाचं गीत सगळेजण आपण ऐकत आहात. सोन्या बैला ज्या पद्धतीने सोन्या बैल ज्या पद्धतीने भरधाव वेगाने धावतो, त्याच पद्धतीने हे धावपलक सुटलेलं आहे. लागोपाठचे 2 चेंडू, एकदा चौकार एकदा षटकार आपण पाहिलेले. मुरबाड तालुक्यातील काही फलंदाज असे आहेत की जे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली फलंदाजी करत असतात. त्यातील हे नाव विनायक खाटेगरे. भालुक संघाचे संघनायक गणेश, आपणास विनंती, आयोजकांमधून पिंकेश बरोबर आपण संपर्क साधा. आखू टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, गली आणि स्लिप कॉर्डर मधून लेटकटचा अत्यंत बहारदार आणि दर्जेदार फटका. आणखी एक मोठा प्रहार, आणखी एकदा चेंडू सीमा पार, चौकार. या पद्धतीची खराब गोलंदाजी जर तुम्ही कराल तर प्रत्येक चेंडूला तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आणावं लागेल. लागोपाठचे 3 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलेले आहे. 33 धाबा बनवायचे आहेत. परिस्थिती विरोधात चाललेली आहे. कोरावळे संघाच्या पायांमध्ये ठेवलेला चेंडू, फार चांगला चेंडू यावेळेस इथे गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. भावेशचा खरं तर हा वार आपल्याला पाहायला मिळाला. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये झाले पाहिजेत, हल्ले प्रतिहल्ले मैदानाच्या आतमध्ये झाले पाहिजेत. कोणताही सामना एकतर्फी ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस तो प्रेक्षकांना बऱ्याचदा पचनी पडत नाही. त्यातील एक जर बाजू, दुसरी बाजू आपल्याला सांगायची झाली तर प्रेक्षक त्यासाठी त्रयस्थ हवेत. यावेळेस इथे फटका आणखी एक चांगला आहे. आणखी एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे, पुल केलं, ट्रंक थोडी बेंड केली आणि त्यानंतर स्वतःची बॉडी रोल करत असताना पुलचा फटका, आणखी एक चौकार. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. केतनची हास्य मुद्रा आम्हाला पाहायला मिळते. काही नवीन खेळाडू निश्चितच दिसत आहेत भालुकमध्ये. यावेळेस तिथे पायांवर चेंडू जाऊन सरळ आदळतोय, शाऊट केलं गेलेलं आहे. अपील रेस केली होती इथे खेळाडूने, परंतु पंचांच्या वतीने स्वीकृती मिळाली नाही. हे षटक संपतंय, ज्यामध्ये फलंदाजाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 चौकार 1 षटकार या षटकामध्ये फलंदाजाने खेचलेले आहे. त्याचमुळे पहिले षटक संपतंय. 38 वर धावा बनवायचे आहेत, 33. त्याचमुळे उर्वरित जर आपण विचार केला तर यानंतर 3 षटकांचा खेळ उरेल आणि पाहायचंय मला असं वाटतं आणखी 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. टेन क्रिकच्या लिडिंग रोल मध्ये आपण बघत आहात. संदीप अर्थात सँडी. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. या फलंदाजाने ही गेली 3-4 वर्षामध्ये प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. पिकअप शॉट मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीने आपण पाहिला आणि चेंडूला धाडलं. यावेळेस डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार.
ज्यांना मनाची अस्मितेची काय आहे का नाही, कोल्या कुत्र्यांच्या हातात देता. 9 धावांची गरज. आणखी एक अत्यंत चांगला फटका आपण बघतो. फलंदाजी खूप सोपी बनवलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी. याचमुळे धावफलक आणखी एकदा द्रुत गतीने पुढे जात आहे. या चौकारांशी धावफलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 28. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री आता असं आपण म्हणू शकतो, कारण एक षटकार आला तर सामना इथे जिंकू शकतात फलंदाजी करणारा संघ, अर्थात खाटेगर संघ. आई गावदेवी खाटेगर संघाचं युनिट जे आहे ते अत्यंत दर्जेदार आहे. त्यामध्ये मॅच विनर्सची फार मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करणारे अनेक चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, फलंदाज वाट बघत होते हिटिंग झोन मध्ये यावा, परंतु गोलंदाजाने बचावात्मक पवित्रा इथे धारण करत असताना हा चेंडू वाईट फेकला. त्याचमुळे एक अतिरिक्त धाव मिळाली. 4 धावांची गरज आहे. आयोजकांची वेळ निश्चितच वाचणार आहे ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. यावेळेचा हा फटका फसलाय की चांगला हे पाहावं लागेल. इथे स्टिकर ला चेंडू जाऊन आदळला तरी सुद्धा मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे फलंदाज समाधानच्या, आणि त्याचमुळे आणखी एकदा समाधानकारकरित्या चेंडू इथे लांबी चेंडूवरची आपल्याला पाहायला मिळते. योग्य उंची आणि त्याचबरोबर योग्य लांबी इथे पाहिली आणि अंतर मिळालं षटकाराचं. याचबरोबर आपण या अगोदर केलेल्या प्रेडिक्शन वाईज सामना दुसऱ्या षटकामध्ये संपवण्यामध्ये यश मिळते फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी खाटेगर संघाच्या वतीने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. खरं तर आयोजक संघ आहेत कोरावडे संघ. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहिला नाही. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळाली नव्हती, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांनीही त्यांची चुणूक दाखवली नाही. फलंदाजी चांगली राहिली. विनायक खाटेगर त्याचबरोबर खाटेगर या त्याचबरोबर समाधानची. विनायकने बनवल्या 18, समाधानच्या 16, याचबरोबर 33 धावांचं आव्हान इथे सहजगत्या पेलण्यामध्ये यश मिळालं या खाटेगर संघाला. फलंदाजी धनाजीची पहिल्या सत्रामध्ये चांगली राहिली होती. कोरावडेच्या वतीने त्याने 15 बनवल्या, योग्यच्या 8. त्यानंतर एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. विनायकचं षटक बघा ज्यामध्ये 2 फलंदाजांनी बाद केले. दुसऱ्या षटकामध्ये विशालने आश्चर्यकारकरित्या